रामराम मंडळी, जय खानदेश। आज जो आपला व्हिडिओ आहे तो आपला केसर आंबावर जी फवारणी करणार होतो आपण, ती कशासाठी आणि तिना फायदा काय आहे, तसंच आपण पावसाळा बंद व्हानंतर जे पहिलं पाणी आपण केसर आंबाले दीर आणूत ते कशा प्रकारे दीर आणूत आणि त्यांना बी फायदा काय आहे, ते बी तुमले व्हिडिओमा पुढे माहिती भेटीस। जे बी परिवार आपलं यूट्यूब चॅनलवर नवीन होई तरी आपल्या यूट्यूब चॅनलले सबस्क्राईब करल्या, तसंच बेल आयकॉन घंटीले क्लिक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करत जा। तसंच लाईक पण करा। सगळं आपलं जे बी परिवार नवीन होई त्यासले मी आईच सांगस। तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करल्या तरी बघू शकतो। आपण जी फवारणी करा आणूत तेच आपलं जो मोर आहे बघू शकतो तुम्ही, अशा प्रकारे आपला मोर नी सुरुवात होई जायले तरी आयजे आपले पानवर तेलगड भाग दाखवा राहणार, म्हणजे यावर बुरशीना अटॅक किंवा काही कीटकांना प्रादुर्भाव व्हायला नाही पाहिजे। त्यामुळेच आपण फवारणी लिहिर आणूत। तरी आता फवारणी कोणती मारे आणूत ते बी पुढे माहिती भेटीच। आपली जी फवारणी ते अशा प्रकारे चालली राहिनी बघू शकता तुम्ही। हा जे साप आहे आपलं ते आपलं बुरशीवर आहे, तरी आपण त्याला 20 लिटरना पेट्रोल पंप आहे 40 ग्रॅम टाकी राहणूत। तसंच एकटारा आहे, एकटारा काही कीटकसनी साठे आपलं ते टाकून आपण 10 ग्रॅम। तसंच जे आपलं 0050 आहे टाकी राहत आपण 40 ग्रॅम। तसंच आहे जे 13045 आहे टाकी राहत आपण 60 ग्रॅम। आता आपलं हे जे तुमले खतेस ना किंवा जे आपलं औषधे यासना नावे सांगत त्यासना जे कामे आहेत त्या कामे असाच आहेत। अहो जो आपला मोर आहे, जे आपलं एकटार आहे ते आपलं जे कीटक आहे त्यावर काम करी, आणि जे आपलं साप आहे ते जे काय मोरवर बुरशी वगैरे ती व्हावं नाही, आणि जे 0050 आहे ते जे काम करी ते आपलं जे बारीक फूल आहे त्याला फळणं रूपांतर बनवणं प्रयत्न करी। तसंच आपलं जे 13045 आहे ते आपलं जे आपलं मोरणा फांदी आहे तिले टणक बनाई। तसंच लवकरात लवकर काही झाड असले आपला मोर नाही होणार त्याला लवकर मोरनी क्रियामा आणाना काम करी। तरी आता पुढे आपण पाण्याने नियोजन काय करेल